नमस्कार सगळ्यांना। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी ग्रीन कलरची। तर इकडे एक कांदा कापून घेतलेला आहे, इकडे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, इकडे कोथिंबीर अद्रक घेतलेली आहे थोडीशी, इकडे थोडंसं खोबरं कापून घेतलेलं आहे, इकडे लसणाचे कांडे घेतलेले आहेत थोडेसे, इकडे धणे आणि इकडे खसखस, तीळ, दगडफूल आणि लवंग आणि काळी मिरी घेतलेली। तर हे सगळं मस्त भाजून घ्यायचं आहे। मस्तपैकी सगळा मसाला भाजून घेतलेला आहे खरपूस। आणि आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे। इकडे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आपण पातेल्यात। तेल गरम झालं, कांदा लसूण मसाला फक्त बस, बाकी काय नाही। हिरव्या मिरच्या वगैरे वाटलेल्या आहे आणि थोडीशी हळद। जास्त काय नाही टाकायचं, मसाले आपण बरोबर वाटलेले। थोडासा फ्राय करायचा मसाला आणि हे आपण केलेलं वाटण त्यात टाकून घ्यायचं। मसाला थोडा वेळ उकळू द्यायचा, नंतर आपण तो डाळीचा कट टाकलेला आहे तो टाकायचा। आमच्याकडे रस्सी पण सांगतात ना, आमच्या मराठवाड्यात रस्सी सांगतात, कोणी कटाची आमटी सांगतात, कोणी डाळीची आमटी सांगतात, हरभऱ्याची डाळीची। आणि आता आपण काढलेला कट डाळीचा टाकून घ्यायचा। अंधार का दिसायला लागला काय? सगळा कट आपण टाकून घेतला डाळीचा। चवीप्रमाणे मीठ, आता मस्त कढ येऊ द्यायचा। उकळी आल्यावर 5 मिनिटं कमी गॅसवर ठेवायचं। एकदम टेस्टी आमटी तयार आपली। मस्त आमटी शिजलेली आहे आपली। आणि कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी वरून, मस्त भरभरून। स्टार्ट। आणि तिकडे आमटी शिजून झाली आपली। इकडे आज गुळाचे पोळे, पिठापेक्षा पुरण जास्त घेतलेले आहे मी, आज गुळाचे पोळे आहे। मला काय एवढ्या गुळाचे पोळे आवडत नाही, साखरेचेच आवडतात। आधी ना पुरणपोळीचे काठ प्रेस केल्यावर पुरणपोळी नाही फुटत मग। मला पुरणपोळी फुटली तरी चालते, पण पुरण जास्त पाहिजे। स्टार्ट पूर्ण तवा। स्टार्ट। फुटणार पोळी 100% असं वाटतं। स्टार्ट।
फुटल्यासारखी झालेली थोडीशी फुगली हा. तर कशी वाटली तुम्हाला आज नागपंचमी स्पेशल थाळी आणि आजची मराठवाडा मेजवानी? लाईक कमेंट करून नक्की सांगा. चला बाय सर्वांना, धन्यवाद.